नमस्कार. 1021 श्री गणेश दर्शन ह्या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, श्री गणेशाची संपूर्ण भारतामध्ये 1021 स्थानं आहेत. श्री गणेश बुद्धीचा दाता, सुखकर्ता आणि दुःख हरता, संपूर्ण जगावरती ज्याची मेहर नजर असेल तर आपल्याला कशाचीही तोशिष भासत नाही असा हा श्री गणेश. याच्या स्थानांची माहिती आपण घेत आहोत. ती स्थानं कोणी निर्माण केली, त्याची रचना कशी झाली, त्यांची मंदिरं कशी आहेत आणि या सगळ्याची दुर्मिळ अशी माहिती संकलित केली आहे ती म्हणजे CA डॉक्टर दिलीप साठे यांनी. चला, याच पुस्तकाच्या आधारे आपण आज बघणार आहोत ते म्हणजे ठाण्यातील काही गणेश स्थानांची माहिती. सगळ्यात प्रथम गणेश आहेत गरम पाण्याचे कुंड, रामेश्वर मंदिर, अकलोकी, तालुका भिवंडी. हे पेशवेकालीन चतुर्भुज गणेश मंदिर आहे. मंदिराला तटभिंत आहे, त्यालाच लागून अर्धमंडप, यात नंदीची घुमटी, घुमटाकार छत आणि वर सुरेख शिखर मंदिर आहे. गरम पाण्याची 2 कुंड या ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणून याचं नाव अशा प्रकारे पडलेलं आहे. श्री गणपती मंदिर, प्रभू आळी, भिवंडी. पूर्वी हे मंदिर घरगुती स्वरूपाचं होतं, बाहेर अंगण, पण सध्या या ठिकाणी समई ठेवली आहे तिथेच गणपतीची मूर्ती होती. सन 1987 मध्ये याचा जीर्णोद्धार करून मोठा सभा मंडप बांधण्यात आला. श्री टाकेश्वर मंदिर, टाके पठार, तालुका शहापूर. किन्हवची यापासून 14 किलोमीटर अंतरावरती हे स्थान आहे. रस्ता अगदी एकाकी उंच ठिकाणी आहे. भव्य सभा मंडपासमोर 2 गाभारे, एका गाभाऱ्यात टाकेश्वराची पिंडी आणि समोरच्या गाभाऱ्यात श्री सिद्धीनाथ महाराजांची मोठी पुरुषभर उंच मूर्ती दिसून येते. ही 1996 मध्ये बांधली आहे. आवारात राम, गणेश अशा देवतांची मंदिरं देखील आहेत. श्री गणपती ब्राह्मणआळी, शहापूर. हे एक छोटसच देऊळ, 1.8 बाय 1.8 मीटरचा गाभारा इथे दिसतो. महिरपीठ श्री गणेशाची छोटीशी मूर्ती आहे. हे मोडक यांचं मंदिर आहे असं सांगतात. कर्वे गणपती, माहुली, तालुका शहापूर. किल्ल्याकडे जात असताना डाव्या हाताला जीर्णोद्धार झालेलं हे छोटं पण अगदी स्वच्छ मंदिर आहे. श्री गणेशाची शेंदूर लावलेली जुनी मूर्ती या ठिकाणी आहे. हे मंदिर कर्वे यांचं आहे असं सांगतात. श्री सुंदर नारायण गणेश, देवबांधा, तालुका मोखाडा. इगतपुरीपासून 45 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात मोखाडा या आदिवासी क्षेत्रात देवबांध या ठिकाणी श्री मूर्ती विराजमान आहेत. दिनांक 12 फेब्रुवारी 1986 रोजी देवबांध या ठिकाणी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. ही पंचधातूची मूर्ती आहे. श्री गणेशाची मूर्ती बैठी असून ध्यान संपूर्ण गजमुख आहे. अंगावर कोरीव अलंकार आहेत. मूर्ती चतुर्भुज आहे. मागील हातात खड्ग आणि परशु, तर पुढील उजवा हात आशीर्वाद देणारा, तर डाव्या हातात मोदक आहेत. हा गणपती डाव्या सोंडेचा आहे. डाव्या मांडीजवळ मूषक आहेत. तर या स्थानाजवळ देवबांध नदी देखील आहे. मोखाडा या तालुक्याच्या गावापासून देवबांध 20 किलोमीटर अंतरावर आहे. श्री गणपती बाळे, तालुका ठाणे. गावापासून अगदी थोड्या अंतरावर तळ्याकाठी जुनं मंदिर आहे. चौथऱ्यावर अगदी साधी शेंदूर लावलेली मूर्ती आहे. बाजूनं लाकडी मंडप अंदाजे 175 वर्षांपूर्वीचा आहे असं सांगतात. हे मंदिर तितकंच जुनं आहे. श्री रिद्धी सिद्धी विनायक, बाजीपुऱ्यातला गणपती, वसई. पेशवाईच्या पूर्वीपासून वसईमध्ये असलेलं हे एक प्राचीन मंदिर आहे. काळ्या पाषाणाची मूर्ती एका तलावात सापडली. दुसऱ्या बाजीरावानं या मंदिराला सालाना दिल्याची नोंद आढळते. मूर्ती काळ्या पाषाणाची आहे, डाव्या सोंडेची आहे, चतुर्हस्त आणि पूर्वाभिमुख आहे. बाजूला रिद्धी सिद्धी सुद्धा दिसून येतात. श्री गणपती मंदिर, पापडी, तालुका वसई. श्री राम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हे अंदाजे 9 बाय 6 मीटरचा सभा मंडप असलेलं मंदिर. वर कौलं आहेत. या ठिकाणी 2 गाभारे आहेत. एका गाभाऱ्यामध्ये गणपती, तर दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये छोटी शिवाची पिंडी आहे. पुढील गणेश आहेत ढोल्या गणपती,
विरार आगाशी. मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर विरार आगाशी या ठिकाणी शंकराच्या देवळात ढोल्या गणपती आहे. सातारा येथील ढोल्या गणपतीची ही प्रतिकृती मानतात. श्री सिद्धिविनायक फडके गणपती, रमेदी, तालुका वसई या देवस्थानाचे मूळ मालक सहस्त्रबुद्धे आहेत. 1876 साली वारसा हक्कानं हे मंदिर फडके घराण्याकडे आलं. श्रींची मूर्ती 45 सेंटीमीटर उंचीची, उजव्या सोंडेची, चतुर्भुज आहे. बाजूला रिद्धी सिद्धी सुद्धा दिसून येतात. शंकराचार्य समाधी मंदिर, निर्मळ, तालुका वसई या ठिकाणी एका शंकराचार्यांनी समाधी घेतलेली आहे, म्हणून याला शंकराचार्य समाधी मंदिर असं म्हणतात. मंदिरात सिद्धिबुद्धी सहित चतुर्भुज गणेश मूर्ती आहेत. श्री कार्तिक स्वामी आणि ब्रह्मदेव यांच्या या ठिकाणी मूर्ती आहेत. कार्तिक स्वामी मोरावर बसलेले आपल्याला दिसून येतात. श्री शंकर दत्त मंदिर, अर्नाळा किल्ला, तालुका वसई. अर्नाळा गावापासून अर्नाळा किल्ल्यापर्यंत लॉन्च मधून यावं लागतं. किल्ल्याची तटबंदी शाबूत आहे. मुख्य दारावर हत्ती, व्याल यांची चित्र कोरलेली आहेत. जवळच अष्टकोनी विहीर आहे आणि त्याच्यावर कट्ट्यावरती 2 गणपती बसलेले आहेत. श्री मल्लिकार्जुन मंदिर, डहाणू. मल्लिकार्जुन मंदिरात असलेली श्री गणेश मूर्ती याबरोबर सिद्धिबुद्धी देखील आपल्याला दिसून येतात. श्री दत्त गणेश मंदिर, ब्राह्मणवाडी, डहाणू. दिनांक 13 जून 2001 या दिवशी गाणगापूर निवासी परमपूज्य श्री ठाकूर महाराज यांच्या हस्ते यांची प्राण प्रतिष्ठा झाली. सभा मंडपाच्या खांबावर अंदाजे अर्धा मीटर उंचीची गणपती चरित्रातील 6 प्रसंगांची चित्र प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये तयार केलेली आहेत. गाभाऱ्यात 6 हातांची गणेशाची मूर्ती आहे. वरच्या हाताला 2 नाग आहेत. हा पाषाणही नेहमीपेक्षा थोडा वेगळा म्हणजे तांबडट रंगाचा आहे. हे मंदिर रवींद्र रत्नाकर फाटक यांनी बांधलंय. पुढील गणेश आहेत राम सिद्धविनायक, घोलवड, तालुका डहाणू. 9 बाय 9 मीटर उंच असा सभामंडप, वर घुमटाकार छत, याला तिन्ही बाजूनी प्रवेशद्वार आहे आणि 3 मुख्य सभामंडप आहेत. गणपतीची सुरेख मूर्ती या ठिकाणी आहे आणि मागे चांदीचं मखर आहे. श्री वडगणेश, वाकी, तालुका डहाणू. डहाणू कोसबाड रस्त्यावर एका वडाच्या झाडाखाली त्याच्या मुळाला सोंडेचा आकार प्राप्त झाला आणि त्याला डोळे काढून त्याचा गणपती स्वरूप सिद्ध झालेला आहे. श्री महागणपती मंदिर, नांदगाव, मनोर, तालुका पालघर. हे गाव मनोर जवळ आहे. या ठिकाणी भव्य मंदिर 15 वर्षापूर्वी रामतीर्थ ब्राह्मणीतेल यांचे मालक जोशी यांनी बांधलं. गाभाऱ्यामध्ये एकामागे एक गणपतीच्या 3 मूर्ती आहेत. संगमरवरी सिद्धिविनायक, काळ्या पाषाणाची भिंतीलगत पंचमुखी मूर्ती आहे. सभा मंडपात फायबरचा पिवळा उंदीर देखील आहे. रसिक हो, आपण ठाणे जिल्ह्यातल्या गणेशांची माहिती घेतली. आता आपण नवी मुंबईमध्ये असलेल्या 3 गणेश स्थानांविषयी जाणून घेऊयात. यातील पहिलं स्थान आहे ते म्हणजे श्री गणोबा मंदिर, गणपतीपाडा, तुर्भे. या ठिकाणी उघडा सभा मंडप आणि मोठा गाभारा आहे. त्यात शेंदूर लावलेला पाषाण आणि मागे घोड्यावर बसलेली गणपतीची नवीन सुंदर मूर्ती आहे. कोपऱ्यात दुसरा पाषाण आणि डाव्या हाताला शेंदूर लावलेले 8 छोटे पाषाण दिसून येतात. कोपऱ्यातील पाषाणाला गणपतीचा घोडा म्हणतात, तर छोट्या 8 पाषाणांना अष्टविनायक म्हणतात. पुढील गणेश आहेत श्री गणेश मंदिर, शिरवणे. मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार करून मोठं मंदिर या ठिकाणी बांधलं आहे. मूर्ती साधेशी, याच्या नाभीमध्ये खडा बसवलेला आहे. 35 वर्षांपूर्वी चिंचोळी तलावाजवळ हे मंदिर बांधलं असं मानतात. यानंतरचे गणेश आहेत ते म्हणजे विघ्नहर्ता गणेश मंदिर, वाशी. संगमरवरी पाषाणाचे नवीन अतिशय सुंदर आणि टुमदार असं हे मंदिर आहे. यातील मूर्ती चतुर्भुज अत्यंत प्रसन्न दिसते. रसिक हो, 1021 ह्या आपल्या YouTube चॅनलवर आपण गणेशाच्या स्थानांविषयी माहिती घेत आहोत. तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटतोय, आमचे व्हिडिओ आवडतायत का, याविषयी नक्की कमेंट करा,
जास्तीत जास्त लोकांपर्यंत गणेशाची ही माहिती पोहोचवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. थँक्यू.